हॅलो फ्रेंड्स, आज आपण साबुदाण्याचे आप्पे बनवूया. कोथिंबीर, मिरची, उकडलेला बटाटा, मीठ, साखर, शेंगदाण्याचं कूट, भिजवलेले साबुदाणे हे सगळं एकजीव करून घेतलंय आईने. आणि त्याचे आता छोटे छोटे गोळे बनवणार ती. हाताला तेल लावून गोळे बनवा म्हणजे हाताला चिकटत नाही. आई कसे बनवते बघा तुम्ही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे हवे तसे बनवू शकता, जसे तुम्हाला आवडतील तसे. हे खरपूस भाजल्यामुळे खूपच छान लागतात. तुमच्या आवडीनुसार भाजा. थोडे कमी भाजला तर आतून खूपच मऊ मऊ सॉफ्ट लागतात. छोट्या मुलांसाठी सॉफ्ट खूप आवडत असतील तर त्यांना तसे देऊ शकता तुम्ही. टिफिन मध्ये देण्यासाठी एकदम उत्तम आहे. हे बघा असे गोळे करून घेतलेले आहेत. आता आई ते आप्पे पत्रामध्ये थोडं तेल टाकून सोडणार आहे बघा. तेल उडतंय, हळूहळू सोडायचे, काळजी घेऊन. आणि तुमच्याकडे आता किती आप्यांचा पात्र असलेला म्हणजे साचा असलेला तुम्ही असाल त्याप्रमाणे करा. आमच्याकडे बघा 7 आप्पे एका वेळी बनतात. मग असे झाकावेत. मंद आचेवर शिजवायचे हा हे. गॅस फुल ठेवायचा नाही आणि असे दर 2-2 मिनिटांनी ना परतायचे. ते सगळीकडनं छान खरपूस भाजले गेले पाहिजे. जितके खरपूस भाजाल ना तितके सुंदर लागतात, अप्रतिम लागतात. आम्हाला खूप आवडत असे. तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट मध्ये तुमचे ओपिनियन द्या. त्याच्यामध्ये मिरची असते ना ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. किती तिखट हवी आहे, बारीक हवी आहे. आम्ही थोडी जाड टाकली कारण आम्हाला सगळ्यांना फार एवढं तिखट आवडत नाही. खातो आम्ही, पण फार मिरची मी तरी खात नाही. असे खरपूस छान परतून घ्यायचे. हे बघा कसे सुंदर दिसतात आणि चवीला अप्रतिम लागतात. नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये तुमचे ओपिनियन द्या. थँक यू. सबस्क्राईब नक्की करा चॅनलला.